सो 2 टाके आहेत मला, एक इथे आणि एक इथे. सो हा जो आहे ना तो अजिबात दुखत नाही आहे. पण हा जो आहे ना हा नेमकी नेवलवर आहे, बेंबीवर आहे. सो उठताना बसताना काहीही काम करताना ना इथे प्रेशर येतं. सो हा दुखतो थोडाफार. हाय, हॅलो, नमस्ते, मी सिद्धी. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये, माझे स्टिचेस काढायचे आहेत आता. आणि 8 दिवस झाले मी आंघोळ केलेली नाही आहे. माझ्याकडे बघून तुम्हाला असं वाटते का की मी 8 दिवस झाले आंघोळ केली नाही आहे. सो 8 दिवसानंतर मला बोलवलं होतं स्टिचेस काढायला, पण काल मला जमलं नाही. सो आज चालली आहे मी. सकाळी ना भरपूर थंडी असते. सो मी उठले, पटकन फ्रेश झाले. आता आंघोळ तर मला करायची नव्हती. सो मी पटकन फ्रेश झाले आणि सगळ्यात आधी चहा करायला ठेवला. एवढी थंडी आहे ना की चहा सकाळी हवाच असतो. चहा ठेवल्यानंतर ना मी ड्रायफ्रूट्स आणि डिंकाचा लाडू खाल्ला. तर ते लाडू बनवायचे सुद्धा आहेत, पण जोपर्यंत बनवते तोपर्यंत सध्या हे रेडीमेड लाडू आणले होते ते मी सध्या खाते. आणि आज सकाळी एक लाडू खाल्ला ना की त्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही. आणि त्यानंतर नाश्त्यामध्ये मी पटकन पोहे बनवले, जे की मी रेकॉर्ड नाही केलं कारण की मला जायचं होतं लवकर. सो मी पटपट आवरून घेतलं आणि आता मी बऱ्यापैकी सगळे कामं करते. कुठलाही जास्त त्रास होत नाही मला. तर 2 टाके पडलेत मला. 2 टाके आहेत मला, एक इथे आणि एक इथे. सो हा जो आहे ना तो अजिबात दुखत नाही आहे. पण हा जो आहे ना हा नेमकी नेवलवर आहे, बेंबीवर आहे. सो उठताना बसताना काहीही काम करताना ना इथे प्रेशर येतं. सो हा दुखतो थोडाफार. सो 12च्या आतमध्ये मला जायचं होतं कारण की डॉक्टर जाणार होते बाहेर. सो मी पटपट आवरलं आणि आले. आणि इथे आलं ना तरीसुद्धा खूप भीती वाटते. तरी काय नाही ना आता. हो. आणि इथेच याच ओटीमध्ये ना माझं सीझर झालं होतं. आणि त्यामुळे तिथे गेला ना तरीसुद्धा खूप भीती वाटायला सुरुवात होते. सगळं जुनं काही आठवतं. आणि हॉस्पिटलच्या पुढेच ना एक हॉटेल आहे जिथे की खूप छान स्नॅक्स मिळतात आणि मुगभजी मिळतात, जे की खूप छान असतात. सो घरून नाश्ता करून आलो होतो तरीसुद्धा मग इथे मुगभजी आणि शिवसाठी मसाला डोसा घेतला होता. पण त्याने खाल्ला नाही, पण लाडूने आवडीने खाल्ला. आणि मग स्टिचेस काढून ना आम्ही बाहेर गेलो होतो आणि मग घरी यायला खूप उशीर झाला होता. त्यामुळे मग काही शूट केलं नाही. आता हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे. मी नाश्त्यामध्ये बनवत होते उपमा. सो आमच्या घरामध्ये ना उपमा सगळेच खूप आवडीने खातात. अगदी लाडूपासून ते सगळ्या मोठ्यांपर्यंत ना सगळेच खातात आवडीने. त्यामुळे मग मी आता सध्या तरी ना अशा इझी रेसिपीज बनवते की जेणेकरून मलासुद्धा जास्त वेळ किचनमध्ये उभं राहायला लागू नये. जेवण वगैरे सगळं आवरलं आणि आता मी बनवते आहे नूडल्स, कारण की विनायकला खायचे आहेत नूडल्स. सो इकडे नूडल्स बॉईल व्हायला ठेवलेत आणि या भाज्या आपल्याला कट करून घ्यायच्यात.
भाज्यांमध्ये मी एक कांदा, एक छोट्या साईजचं गाजर, शिमला मिरची, लसूण आणि कोबी घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता. सो हे सगळं मी ना उभं चिरून घेतलेलं आहे आणि लसूणसुद्धा सोलून चिरून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेचून किंवा मग मिक्सरमध्ये बारीक करूनसुद्धा टाकू शकता. भाज्या चिरून घेतल्या की तोपर्यंत आपले नूडल्ससुद्धा बॉईल होतात. सो नूडल्स खूप जास्त ओव्हरकुक नाही करायचे. 80% 75% शिजले की त्यानंतर मग ते गाळणीने गाळून घ्यायचे, स्ट्रेन करून घ्यायचे आणि त्याच्यावर थंड पाणी टाकायचं. म्हणजे नूडल्सची जी कुकिंग प्रोसेस असते ना ती स्टॉप होते, ते जास्त ओव्हरकुक होत नाहीत. आणि हवं असलं तर त्यावर थोडंसं आहे ना तेलसुद्धा स्प्रिंकल करू शकता, त्याने नूडल्स एकदम मोकळे होतात. हे बघा, नूडल्स छान शिजलेले आहेत. त्यानंतर मग याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि तेल असं पसरवून घेतलं ना की मग ती कढई थोडीशी नॉनस्टिकसारखं काम करते. कढई खूप जास्त गरम करायची आणि मग या सगळ्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्यात. खूप जास्तसुद्धा शिजवायच्या नाही आहेत, मग भाज्यांमधला जो क्रंच असतो तो निघून जातो. थोड्याशा हलक्याशा कच्च्या ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर मग मी यामध्ये ना हक्का नूडल्स मसाला टाकलेला आहे, ज्यामध्ये मीठ असतं, मसालासुद्धा असतो. सो मीठ टाकताना थोडीशी काळजी घ्यायची. आणि प्लस यामध्ये मी सोया सॉस, टोमॅटो केचप, ब्लॅक पेपर पावडर हे सगळं टाकलेलं आहे. आता तो मसाला यूज केल्यानंतर बाकी कुठलेही तुम्हाला सॉसेस टाकायची गरज नाही आहे, पण तरीसुद्धा मी ॲड केलेले आहेत. आणि मस्त असे आपले हक्का नूडल्स रेडी आहेत. हे सर्व करायचे शेजवान चटणीसोबत. मी इथे थोडीशी चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनोसुद्धा टाकलेलं आहेत. आता याने खूप छान टेस्ट येते, पण चिली फ्लेक्सनी ना नूडल्स खूप स्पायसी होतात. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.